कोल्हापूरकरांना दुहेरी दिलासा। राधानगरी धरणाचे 2 दरवाजे बंद तर अलमट्टी धरणातनं 3.25 लाख क्युसेक्सनं विसर्ग सुरू। सांगलीमध्ये पावसाची उसंत। कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांवर। कोकणसह विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये आज जोरदार पावसाची शक्यता। गुजरात ते केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय। राष्ट्रपतींकडून राज्यपालांच्या नव्या नियुक्त्या जाहीर। CP राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल तर भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बच्चू कडू उभारणार शेतकरी आघाडी तर येत्या 9 तारखेला संभाजीनगरमध्ये भूमिका स्पष्ट करणार बच्चू कडूंची माहिती। वाशी हिट अँड रन प्रकरणी आरोपी सुभाष शुक्ला आणि भगवत तिवारी याला अटक। इनोवा कारची रिक्षाला धडक, रिक्षा चालकाचा झाला होता मृत्यू। बीड आणि जालन्यातली स्थिती चिंताजनक। दोन्ही जिल्ह्यांचा शरद पवार दौरा करणार। राज्यकर्त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर 2 बाजू घेतल्या हे चूक। माझा महाकट्ट्यावर पवारांनी मांडली भूमिका। अहमदनगरमध्ये मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळानं शरद पवारांची घेतली भेट। विधानसभेआधी आरक्षण प्रश्न मार्गी लावणार पवारांचं मराठा आंदोलकांना आश्वासन। शिंदेंची शिवसेना विधानसभेसाठी ॲक्शन मोडवर। 113 मतदारसंघांची चाचपणी, 46 प्रभारी जाहीर। मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गांवर आज मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड दरम्यान 11:05 ते 3:05 दरम्यान घेण्यात येणार ब्लॉक। नेमबाज मनू भाकरचा फायनलमध्ये प्रवेश। पॅरिसमध्ये जागवली पहिल्या ऑलिम्पिक मेडलची आशा। दुपारी 3:30 वाजता रंगणार फायनलचा थरार। आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हॉकी स्पर्धेत पुरुष संघाची विजयी सलामी। न्यूझीलंडवर 3-2 गोल्सनं रोमहर्षक विजय तर बॅडमिंटन दुहेरीमध्ये भारताची फ्रान्सवर मात। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।